जिल्ह्यावरील कुपोषणाचा कलंक कधी पुसला जाणार? जिल्ह्यात 18,000 कुपोषित बालके. आकडेवारीचा खेळ होत असल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप. जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतात. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतो. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण कमी होताना दिसून येत नाही. मागील वर्षी विधान परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणावर चर्चा झाली होती. जिल्ह्यात 33,000 कुपोषित बालक असल्याचा अहवाल समोर आला होता. यावर्षीही नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 18,000 कुपोषित बालके असल्याचे समोर आले आहेत. अनेक परिवार रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने मार्च महिन्यात स्थलांतरित मजूर परत आल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषणाच्या आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 18,000 कुपोषित बालके नंदुरबार जिल्ह्यात असून त्यापैकी अतितीव्र कुपोषित अर्थात सॅम बालकांची संख्या 2223 आहे, तर मध्यम कुपोषित अर्थात मॅम बालकांची संख्या 15,744 इतकी आहे. जिल्ह्यातील 2563 अंगणवाडीमधील कुपोषित बालकांची आकडेवारी आहे. अतितीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, मुलगी आणि नंदुरबार या ठिकाणी पोषण आणि पुनर्वसन केंद्र असून या ठिकाणी बालकांवर उपचार आणि योग्य पोषण आहार दिला जाऊन उपचार केला जात असतो. जिल्ह्यातील पोषण आणि पुनर्वसन केंद्रांची संख्याही वाढवण्याची आवश्यकता असल्याचे वाढत्या कुपोषित बालकांच्या संख्येवरून समोर येत आहे. आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा.